पीएस गेम झोन आता आपल्या बदलापूरमध्ये। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। लहान मुलांसाठी आणि अर्थात मोठ्यांनाही आवडेल असे इलेक्ट्रॉनिक गेम तुम्ही आता खेळू शकता फक्त 50 रुपयांमध्ये 1 तास आपल्या बदलापूरमध्ये। अर्थात आज उद्घाटन सोहळा जो आहे पार पडतो आहे पीएस गेम झोन बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आलेलो आहोत। शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे, त्याचबरोबर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आपल्याला इथे दिसतायत। महिला कार्यकर्ता सुद्धा आहेत, रुपालीताई, त्याचबरोबर संदेश सर सुद्धा इथे आहे, संदेश डमदरे सर, सोनिया मॅम आहेत आणि अनेक शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते जे आहे आज इथे हा उद्घाटन सोहळा पार पडतोय। अनेक अशा ऑफर्स जे आहेत ठेवण्यात आलेल्या आहेत, तर तुम्ही सुद्धा नक्कीच या आणि या इलेक्ट्रॉनिक गेम झोन मध्ये येऊन आनंद घ्या। बदलापूर पश्चिम परिसरामध्ये सध्या आपण आलेलो आहोत आता आणि अंजली बिल्डिंग मध्ये जे आहेत एक नवीन सुरुवात आपल्याला इथे करण्यात आलेली दिसते। गेम खेळण्याचा आनंद तुम्हालाही असेल तर मग ही सुवर्ण संधी कधीही मिस करू नका आणि लवकरात लवकर या आणि व्हिजिट करा। कल्पना प्रकाश निकम यांच्या जे आहे तिथे पीएस गेम झोनचा आज उद्घाटन सोहळा पार पडतोय। खरं तर स्त्री शक्तीचं पाऊल कुठेतरी पुढे पडताना आपल्याला दिसतंय आणि आता शिवसेनेच्या ज्या महिला आहेत त्या देखील या स्त्री शक्तीला पाठिंबा देताना आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या हस्ते शुभ हस्ते आता उद्घाटन सोहळा पार पडतो आहे पीएस गेम झोन। आपण एक मध्ये जे आहेत नजर टाकूया। आपण जर बघत असाल तर अनेक असे विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स गेम जे आहेत ते तुम्हाला इथे खेळायला मिळणार आहे आणि उद्घाटनानिमित्त जे आहे उद्घाटन निमित्त फक्त 50 रुपयांमध्ये तब्बल 1 तास असं तुम्ही इथे खेळू शकतात। बोला गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया मोरया। तर शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी जे आहेत तिथे आलेले आहेत आणि आपण जर बघत असाल तर खूप सुंदर आणि नवीन सुरुवात आपल्याला जे आहे कल्पना मॅम यांची इथे करताना दिसते। गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे अनेक उद्योगांमध्ये जे त्यांनी भरारी घेतलेली आहे, परंतु आज आपण जर बघत असाल तर एक नवीन सुरुवात इथे एक स्त्री शक्ती जी आहे ती करते आहे। पीएस गेम झोन म्हणजे प्रियांशी आणि स्वराज असं दोन्ही चिमुकल्यांचं जे नाव देण्यात आलंय। गेम्स बघा खूप सुंदर आहेत। छान, चालेल बसून बसून। स्वतः जे या स्त्री शक्तीला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या सोनिया मॅम, त्याचबरोबर रुपालीताई देखील आपल्याला इथे दिसत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त उद्घाटनानिमित्त 50 रुपयांमध्ये तब्बल 1 तास एवढी स्वस्त जी ऑफर आहे आपल्याला कुठेच जी आहे ती बघायला मिळणार नाही। मॅडम या ना पुढे। स्त्री शक्तीचं पाऊल पुढे पडते। शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे आपल्या सोबत असणारे, त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार दादा, आपल्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडतोय। फक्त 50 रुपयापासून इलेक्ट्रॉनिक गेम आज ऑफर ठेवली, काय बोला, कसं वाटतंय? पीएस गेम झोनचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। पहिल्यांदा मी जाहीर करतो, आता लहान मुलं एकदम स्मार्ट झालेली आहे आणि त्यांना मोबाईलमध्ये सारखं गेम्स खेळावं लागतात, पण तो मोबाईलमध्ये खेळल्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर ताण पडतो। तर मला वाटतं पीएस झोनमध्ये त्यांनी लहान मुलांसाठी 50 रुपयामध्ये या ठिकाणी विविध गेम इलेक्ट्रॉनिक्स गेम ठेवलेले आहेत। नक्कीच मुलांची बौद्धिक शक्ती वाढण्यासाठी या गेमचा उपयोग होतो असं मला स्वतःला वाटतं। नक्कीच या विभागातील सर्व विद्यार्थी त्यांच्या फावल्या वेळामध्ये अभ्यास केल्यानंतर या पीएस झोनचा आपल्या बौद्धिक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग करतात। दादा, स्त्री शक्तीचं पाऊल पुढे पडतंय। महिला कमी असतात उद्योगामध्ये, परंतु मॅडमने खूप सुंदर सुरुवात केली, त्यांना कशा शुभेच्छा द्याल? मला वाटतं तुलाच असं वाटतं का महिला उद्योगामध्ये कमी पडतात? पूर्ण आपल्या या जगामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त व्यवसाय करणाऱ्या त्या महिला असतील आणि ते फक्त आपलं महाराष्ट्रीयन कल्चर आहे, चूल आणि मूल, तर आता त्याच्यापासून बऱ्याचशा महिला बाहेर पडलेल्या आहेत। आपण स्वतः आता महिलांना या ठिकाणी मागच्या वेळेस माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या माध्यमातून 1800 महिलांना आपण घरघंट्याने सिलाई मशीन दिले, त्यांना
स्वतःला व्यवसायाकडे आपण आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करतो. भरपूर बचत गट आहे. बचत गटातल्या महिलांना आपण विविध क्षेत्रातनं त्यांना लोन्स देऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय तयार केले. आता प्रत्येक महिला ही स्वावलंबी झालेली आहे. तर मला वाटतं नक्कीच या ताईसुद्धा स्वतः स्वावलंबी आहेत. कुटुंबाला एक हातभार नाही, आज ही त्यांची जबाबदारी म्हणून ते स्वतः या व्यवसायात आलेले आहेत. नक्कीच त्यांना भरपूर यश मिळेल ना. असेच भरपूर गेम्स पार्लर ते बदलावर शहरामध्ये विविध ठिकाणी चालू करतात. खूप छान, धन्यवाद दादा. संदेश सर आपल्यासोबत असणारे संजय जोगळे, त्यांच्याशी बोलूया आपण. नमस्कार दादा. सर्वप्रथम मी सचिन आणि कल्पना यांना शुभेच्छा देतो. त्यांनी PS गेम पार्लर या बॅरेज रोड परिसरात चालू केलं आणि मला सांगायला आनंद वाटेल की मी आफ्टर ग्रॅज्युएशन माझा जो व्यवसाय पहिला चालू केला तो PS2 पासूनच चालू केला आणि आता PS5चा जनरेशन आली आहे. त्यामुळे एक अपडेटेड गेम ते इथल्या परिसरातील लहान बालकांना देणार. या गेमच्या माध्यमातून नक्कीच त्यांना जेव्हा आपण पुढची स्टेप खेळत असतो बुद्धीला चालना मिळत असते. त्यामुळे बुद्धीचा व्यायाम होत असतो, मेंदूचा व्यायाम होत असतो. त्यामुळे ते शार्प होत असतात प्रत्येक गोष्टीत. समय सूचकता म्हणून आपण प्रत्येक गोष्ट कशी वेळच्या एक सेकंदाच्या क्षणाच्या आत करता येईल त्या गोष्टीचा विकास त्यांच्या होत असतो. आणि कल्पनाला गेली 10 ते 15 वर्ष मी ओळखतोय. तिने मंचुरियन विकण्यापासून तर नॉवेल्टी कटलरी शॉपपासून तर ज्वेलरी इमिटेशनपासून तर आता PS2 पर्यंत ती पोचलेली. आणि नक्कीच तिचे अशीच प्रगती वाढ होईल आणि काही दिवसात ती बॅरेज रोडला तिचं थिएटर चालू करेल लहान मुलांसाठी. आजच्या दिवशी एवढ्या शुभेच्छा देतो. आणि धन्यवाद दादा. अर्थात खूप सुंदर जे आहे शुभेच्छा इथे मॅडमला येत आहेत. नमस्कार मॅम. स्त्री शक्तीला आपण देखील पाठिंबा देत आहात, काय बोलाल, कसं वाटतंय? स्त्री शक्तीला पाठिंबा द्यायची गरजच नाहीये. याचं उत्तम उदाहरण तूच आहेस. तू आज एक अँकर म्हणून सगळं व्यवस्थित सांभाळतेस. तसंच त्या मॅडमनी पण भरपूर वर्ष मी त्यांना बघते इथे वेगळ्या ते धंदे करत आहेत, बिझनेसमध्ये आहेत ते क्षेत्रात पाऊल ठेवत. आत्ताच्या घडीला त्यांनी त्यांच्या 2 मुलांच्या नावाने प्ले स्टेशन चालू केलं. जनरली या बिझनेसमध्ये कोण पाऊल ठेवायला घाबरतं, पण त्यांनी ती डेअरिंग केलेली आहे. तर मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद मॅम. खूप छान. कशा शुभेच्छा द्याल आज कल्पना मॅमला, काय बोलाल? कल्पना निकम ही आमची म्हणजे खूप जवळची अशी व्यक्ती आहे आणि भरपूर वर्षापासून त्यांची आणि आमची ओळख आहे. त्यांचे घरातल्या मेंबरसारखेच आहे. त्यांनी एवढी प्रगती केली आहे. पहिल्यापासून काम चालू आहे त्यांचं. काही ना काही एक बिझनेस ते चालू करतायत आणि एक स्त्री म्हणून त्या खूप पुढे जात आहेत. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. खूप खूप धन्यवाद. मॅडमशीही आपण बोलणार आहोत, कल्पना मॅडम सोबत पण. आपण जर बघत असाल तर शुभेच्छा ज्या आहेत या ठिकाणी दिल्या जात आहेत. आणि जसं की आपण बघत आहात, एका छोट्याशा मंचुरियनच्या गाड्यापासून केलेली सुरुवात आज PS गेम झोन जे आहे तिथपर्यंत आलेली आहे. आणि या स्त्री शक्तीचा नेहमीच आदर करत आपण गणराया चरणी अशीच प्रार्थना करू की खरंच आम्हाला थिएटर बघायला मिळू दे. आता शुभेच्छा ज्या आहेत त्या इथे दिल्या जात आहेत. आपण कुठल्याही उद्योजकात पाऊल ठेवत असलो तर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आपल्याला खंबीरपणे महिलांचा आणि त्याचबरोबर पाठिंबा असणं. तोच पाठिंबा जो आहे इथे आपल्याला बघायला मिळतो. तर आपण आता मॅडम सोबतही बोलणार आहोत. कल्पना निकम मॅम आपल्यासोबत असणार आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि संपूर्ण ऑफर्सही आपण बघणार आहोत. फक्त 50 रुपयापासून जे आहे आपल्याला गेम इथे बघायला मिळणार आहे. हा करा ना, हरकत नाही. शुभेच्छा. हा मग घेऊया निवांत. एक स्त्री नेहमीच दुसऱ्या स्त्रीला जे आहे प्रोत्साहन देत असते आणि त्याचं एक जिवंत उदाहरण जे आहे आपल्याला या शिवसेनेच्या दोन्ही महिला जे आहेत त्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. मुलगी आणि दादाचं पण
तर फक्त जे आहेत ऑफर निमित्ताने तुम्हाला 50 रुपयांमध्ये तब्बल 1 तास, आजचाच दिवस आहे, 1 तास जो आहे गेम खेळता येणार आहे, इलेक्ट्रॉनिक गेम. PS गेम झोन म्हणजेच प्रियांशी आणि स्वराज अशा दोन्ही मुलांच्या जे आहे, दोन्ही मुलांच्या नावावरती या गेम झोनचं नाव ठेवण्यात आलंय. चालेल मॅम, गाणं राहिलेत ना? हा घ्या. लोकेशन लवकरच आपण कव्हर करूया. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण सध्या आलेलो आहोत. बॅरेज रोडला आपण आहोत आणि याच ठिकाणी हे गेम झोन जे आहे ओपन झालेलं आपल्याला दिसतंय. PS गेम झोन, बदलापूर पश्चिम, अंजली छाया बिल्डिंग, बॅरेज रोड. चालेल. तर जसं की आपण सांगितलं, छोट्याशा मंचुरियनच्या गाड्यापासूनची सुरुवात जी आहे आज आपल्याला PS गेम झोन पर्यंत घेऊन आलेली आहे. सर्वप्रथम आपण मॅडमचं खूप खूप शुभेच्छा देऊया. मॅडम खूप खूप कौतुक तुमचं. तर कल्पना निकम मॅम आपल्या सोबत आहेत. मॅडम कसा राहिला हा प्रवास, काय बोलाल, कसं वाटतंय आज? खूप आनंद आहे, सांगू नाही शकत इतका. आणि प्रवास तर सगळ्यांनी माझा बघितलेलाच आहे, दादांनी, ताईंनी, सगळ्यांना माहिती आहे. खूप आनंद आहे, शब्द नाही. श्रेय कोणाला द्याल मॅडम? एवढं सगळं जे करतायत, एवढा पाठिंबा कोणाचा आहे, श्रेय कोणाला द्याल? दादा पुढे या ना. सगळ्या काय मिस्टर त्यांना असं वाटतं, पण त्यांनी मला सपोर्ट केलं म्हणून इथपर्यंत आहेत. पासून सगळं त्यांचंच आहे. ही आयडिया पण मुलाची आणि तिचीच होती. मॅडम खूप सुंदर. दादा पण तुम्हाला श्रेय देतात, तुम्ही त्यांना देतात. खूप छान छान वाटलं. आजपर्यंत जे पण आहे ना, याच्यासाठी जे पण केलंय सगळं हिनेच केलंय. कसं सुचलं की आपण गेम झोन जे आहे याच गेम झोन चालू करायला पाहिजे? म्हणजे हे जे PS गेम माझा मुलगा त्याला आवडतं आणि त्यांनी म्हणजे खूप ठिकाणी बघितलं त्याच्या आवडीसाठी, आणि आम्हाला पण असं वाटलं की काहीतरी वेगळं या परिसरात नाही आहे म्हणून ते चालू केलं. अगदी बरोबर. बदलापूरमध्ये जर बघत असाल तर एवढ्या कमी बजेटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गेम्स कुठेच मिळणार नाही आणि एक नवीन संकल्पना बघायला मिळते. स्वराज आणि प्रियांशी सोबत सुद्धा आपण जे आहे बोलणार, मोठी बहीण आहे आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया आपण. नमस्कार. नमस्कार. काय बोलाल, कसं वाटतंय आहे आज? अभिनंदन तिच्याबद्दल. आनंद अश्रूच आहेत आपल्याला इथे बघायला मिळते. मराठी पाऊल पडते पुढं आणि मराठी उद्योजकांना जे आहे असाच स्ट्रगल असतं लाईफमध्ये, ती आपल्याला बघायला मिळतं इथे. बोला, कसं वाटतंय आज तुम्हाला? खूप मेहनतीतून ताईंनी जे त्यांचा उद्योग. खूप आनंद होतो, शब्द सांगू नाही शकत. प्रियांशी कुठे? प्रियांशी ये इकडे. स्वराज कुठे? स्वराज, हा तू पण ये पुढे. चारी मुलं. मॅडम कसं वाटतंय, काय बोला? मस्त. मासीने आधीपासून खूप हार्डवर्क केलाय प्रत्येक कामात आणि आता पण मला वाटतं सक्सेस मिळणार 100%. वा, खूप खूप छान. तर ही आहे प्रियांशी आणि हा स्वराज. तर यांच्याच नावावर जे आहे PS गेम झोन यांनी सुरुवात केलेली आहे. छान. काय कसं बोलाल, काय वाटतं? नाही, छान वाटतंय. छान. खूप खूप शुभेच्छा खरं तर दिल्या जात आहेत. काय बोलतात स्वराजला ना? हा स्वराज तू पुढे ये आणि आम्हाला सगळे ऑफर्स जे आहेत तू सांगायचे आहेत. आता आपण स्वराजकडून सगळे ऑफर जाणून घेऊया आणि गेम सुद्धा बघणार आहोत. आता स्वराज आम्हाला ऑफर सांग की ऑफर काय आहे? ऑफर आजच्या दिवशी 1 तासाचे 50 रुपये आहेत. तर 2 जण आले तरी पण 50 रुपये. तर उद्या आले ते 1 जणांचे 80 रुपये. तर 2 जण आले तर 70 रुपये. आणि 50 रुपयांमध्ये किती वेळ खेळू शकता आणि कुठले कुठले गेम्स? आपण 50 रुपयामध्ये कोणचे पण गेम खेळू शकतो आणि 1 तासामध्ये. छान. तर तू कितवीला जातोस? मी आता 8th स्टँडर्डला. 8ला आहेस. छान. तर तू थोडेसे गेमचे नावं वगैरे सांग ना आम्हाला, कुठले कुठले आता आहेत? आपण 1 तासामध्ये 50 रुपयामध्ये GTA, WWE काय पण गेम खेळू शकतो. फुटबॉल वगैरे एखादा खेळून दाखव ना. क्रिकेट वगैरे. बघा तू आता आपल्याला एक खेळून दाखवतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं की संदेश दादांनी आपल्याला सांगितलं की आता सध्या स्मार्ट सिटीकडे आपण वळतो आहे आणि लहान मुलांना जे आहे मोबाईलमध्ये जास्त गेम खेळलो आपण तर डोळ्यांना त्यांचा त्रास होतो.
परंतु जर आपण इथे बघत असाल तर लांबूनचे मुलं गेम खेळू शकतात. आणि आता बघूया आपण, स्वराज आपल्याला गेम खेळून दाखवतोय. एक नवीन काहीतरी बदलापूरमध्ये बघायला मिळालंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त 50 रुपीजमध्ये तब्बल 1 तास. तर असं वाटतंय तुम्ही आजच सगळे इथे गर्दी करणार आहात. आणि इथे हे गेम बघून असं वाटतंय की मोठे पण लहान बनणार आहेत. अरे बाबा, हा एकट्याचा गेम आहे की दोघांचा आहे? दोघं पण खेळू शकतात. म्हणजे आता जर हा गेम खेळले तर किती रुपये द्यायचे? हा जण खेळले तर आजच्या दिवस 50 रुपीज, नाहीतर उद्यापासून 80 रुपये एका जण. म्हणजे आता लगेच चालू झालंय का? आणि आपलं हा आता लगेच चालू आहे आपलं. छान, मस्त. तर तुम्ही 50 रुपये देऊन हे गेम खेळू शकतात आज. उद्या आला तर 80 रुपये. 80 रुपये. उद्या आला तर 80. एकच जण. तर 50 मध्ये एकच जण खेळू शकतात. एवढे गेम आहेत ना? हे तर कमी आहे, त्यानंतर अजून पण आहेत. किती डिस्प्ले आहेत आपल्याकडे? एका टायमाला किती जण खेळू शकतात? आपण एका टायमाला 4 जण खेळू शकतो. 4 जण खेळू शकतात. आणि आपली टीव्ही जे आहे ती QLED आहे. तुला कुठला आवडतो गेम? मला सगळ्याच आवडतात. आणि अजून एक सांग ना, आता डोळ्यांना त्रास नाही होत ना याच्याने? नाही, QLED आहे, याच्यामध्ये काय त्रास बीस नाही होतो. तू खरंच 8वीला आहेस का? हा 8वीला आहे. तो इतकं छान नॉलेज देतोय ना, म्हणजे डोळ्यांना त्रास नाही होत, QLED आहे, त्याच्यामुळे छान वाटलं त्याचं नॉलेज बघून. आपण लोकेशन कव्हर करूया आता सगळ्यात पहिले. हा लोकेशन बघूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईट गेल्यावरती जर तुम्हाला घरात बोर होत असेल तर तुम्ही इथे या, कारण लाईट गेल्यावर सुद्धा हे गेम झोन चालू असणार आहे. आपण मॅडम आहे तिथे, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. फॅमिली फ्रेंड आहेत वाटतं कल्पना मॅमचं. हाय मॅम. खूप छान नवीन उपक्रम आहे. पूर्ण एरियामध्ये असं गेम हाऊस आलेलंच नाहीये. फर्स्ट टाइम काहीतरी नवीन बघायला भेटतं. खूप छान वाटतंय आणि बेस्ट फ्रेंड असल्यामुळे खूपच छान काहीतरी नवीन सुचवलं आहे तिने. खूप छान गोष्ट आहे ती आणि असंच तिचं सगळ्या गोष्टी छान व्हाव्यात हे तिला शुभेच्छा माझ्याकडून. वा वा, खूप छान. तर शुभेच्छा ज्या आहेत खूप महत्वाच्या असतात. नमस्कार दादा, कशा शुभेच्छा द्याल मॅडमला? काय मॅडम, प्रथमतः हा बदलापूरमध्ये वेस्ट साईडला हा इकडे आमच्या एरियात प्रथमतः गेम झोन ओपन झालेला आहे. तर फारच आनंद होतोय आणि इतर जे लहान मुलं आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याचा आनंद घेतील. त्याच्यामुळे सर्वजण आनंदित आहेत असं मला वाटतं. छान, मस्त, धन्यवाद. अर्थात जे आहे आपण लोकेशन सगळ्यात पहिले बघूया. आणि त्याचं की मी तुम्हाला सांगितलं की लाईट गेली तरी सुद्धा काळजी करू नका. लाईट गेल्यावरती जायचं कुठे? तर मोस्टली आपण चक्कर मारायला जातो एखाद्या मॉलमध्ये वगैरे. तर तसं न करता तुम्ही या गेम झोन मध्ये येऊ शकता आणि 50 रुपयांमध्ये तुम्ही आनंद घेऊ शकता. आजच ऑफर आहे 50ची. उद्यापासून जे आहे 80 रुपये 1 तास असणार आहे, तरी सुद्धा अगदी कमीच आहे. डिस्प्ले सुद्धा खूप आहेत, 4 डिस्प्ले आहेत. त्यामुळे नक्कीच जे तुम्हाला इथे गर्दी बघायला मिळेल. PS गेम झोन बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहोत आपण, बॅरेज रोडला. अंजली बिल्डिंग, असं अंजली छाया बिल्डिंग असं या बिल्डिंगचं नाव आहे. हा खामकर स्कूल, हे बघा याच ठिकाणी आहे खामकर स्कूल. आणि अजून जर ऍड्रेस सोपा करायचा तर अगदी फ्रंटला आहे. रितुवड पासून जो पुढे रस्ता येतो एकदम फ्रंटला, तर तिथे तुम्हाला यायचं आहे. खामकर स्कूल कोणालाही विचारा. तिथून पुढे आल्यावरती अंजली छाया बिल्डिंग मध्ये जे आहे तुम्हाला मिळणार आहे PS गेम झोन. आपल्या मराठी महिला उद्योजकांना जे आहे हे गेम झोन सुरुवात केलेली आहे. तर त्याचमुळे संपूर्ण महिलांनी आणि सगळ्यांनी जे आहे यांना खूप खूप सपोर्ट करायचा आहे. LED स्क्रीन सुद्धा जी आहे ती डोळ्यांना अजिबात घातक नाहीये मुलांच्या. तर त्यामुळे जे आहे सगळी काळजी इथे घेण्यात आलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी या आणि एन्जॉय करा. कमीत कमी आज तरी या, कारण आज ऑफर निमित्त छान ऑफ आहे. फक्त 50 रुपयामध्ये 1 तास तब्बल. आणि अजून महत्वाचं म्हणजे आज संडे आहे. संडे म्हटलं की मुलं घरी असतात, सगळे घरी असतात, तर तुम्ही त्यांच्यासाठी 1 तास तरी काढू शकतात. मग नक्की या आणि व्हिजिट करा. आणि आजचा हा व्हिडिओ, आजचा हा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. पुन्हा एकदा आपल्या महिला उद्योजिका जे आहेत त्यांनी उद्योगामध्ये एक पदार्पण केलेलं आहे. पुन्हा एक नवीन सुरुवात केलेली आहे. तर कल्पना निकम यांना आपण आपले बदलापूर आणि संपूर्ण दर्शकांतर्फे खूप खूप शुभेच्छा देऊया. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.